पलंगावर ठेवलेला आहे आणि पलंगावर ठेवल्यानंतर एवढं भगवंताचं स्वरूप सुंदर होतं आणि मनामध्ये भाव जागृत झाला. म्हणजे भगवंता तू जर तरुण झाला, एवढा सुंदर आणि तरुण झाला आणि तरुण झाल्यानंतर आपल्याला किती आनंदाच्या गप्पा मारता येईल. भाव जागृत झाला राणीच्या मनामध्ये आणि भाव जागृत झाल्यावर तो भाव ओळखून भगवंत तरुण सुंदर झालेले आहे. आणि त्यांच्या गप्पा सुरू असताना राधेचा पती अनया कावड पाण्याचे घेऊन आला आणि मधला घरातला आवाज त्यानं ऐकला. मध्ये आवाज ऐकल्याबरोबर त्याच्या पायाची आगच रस्ता खाली गेली. म्हणले मोठ्याने आवाज दिला, घरावर थाप मारू लागले. अगं म्हणले कोण आहे तुझ्या बरोबर बोलतोय? घरामध्ये कुणी नसताना कोणाशी बोलतोय? रागानं तो थापा देऊ लागला. एवढा क्रोधाने त्याच्या मनामध्ये भडकला. आता राधेचा पती बाहेर आला, राधा घाबरून गेली. पण आता काय करावं? काही पंचायत झाली त्याची, कारण बाहेर पती आलेला आहे. मग राधा म्हणली भगवंता पहिला जसा होता तसा हो. भगवंत म्हणले मला लहानाचं मोठं व्हायचं कळतं, पण मोठ्याचं लहान होता हेच नाही. आता शेवटी राधा घाबरून गेली. अन्याने भावाने भक्ती केली. अन्याने भाव तिचा बघून भगवंत लहान झाले पहिल्यासारखे. कळी उघडली आणि एवढी राधा रागवली आपल्या नवऱ्यावर. काय म्हणले मोठ्याचं घर मुलगा माझ्या घरी आपल्या घरी आलेला आहे, त्याला मी घरी भात खाऊ घालते आहे आणि एवढं रागायला काय झालं? थोडाही तुम्हाला दम नाही. आणि खरं पाहण्यासाठी त्याने कावड बाजूला ठेवली, घरामध्ये प्रवेश केला तर भगवंत बसून दही भात खात आहे. त्या अनयाला परमानंद झाले आहे. म्हणलं बरं झालं, भगवान नंदाचा मुलगा आपल्या घरी येतो, आपल्या सारख्याच्या घरी येतो, दही दूध खातो, मला खूप आनंद झालेला आहे. म्हणला तू ज्या वेळी एकटी असशील त्यावेळी तू याला घेऊन येत जा आणि आनंदानं इथं दही भात खाऊ घालत जा. राधेला तेवढंच पाहिजे होतं. ती म्हणजे तुमची आज्ञा म्हणून वरचे वर भगवंताला आणून लागली आणि सगळीकडे गोकुळामध्ये वार्ता पसरली. सगळ्या गोवळीने गराळी करायला सुरुवात केली. यशोदा मातेकडे गराळी भगवंताच्या आहेत. आपला वेळ संपल्यामुळे घरामध्ये पुढ्या करणारा यशोदा मातेचा लक्षात आला. त्यामुळे यशोदा मातेने त्यांना शाळेत घालायचं ठरवलं आणि त्यावेळीची शाळा म्हणजे त्याही टाकायची शाळा होती. भगवंताला परमानंद झालेला आहे, कारण हा अवतार सर्वांसाठी आहे. करत असताना अनंत प्रकारचे भगवंत खेळ खेळायचे. संत महाराजांनी खेळाचा अनंत पटीने वर्णन आहे.